हॅलो फ्रेंड्स, मी प्रणाली तुमचं स्वागत करते मराठी किचनमध्ये. आज आपण करंजी बनवणार आहोत. त्यासाठी आपण पहिला सारण बनवून घेऊ. त्यासाठी मी गॅस ऑन करते. ते 1 कप खोबरं घेतलेलं आहे. हे आपण भाजून घेऊ. हे किसलेलं खोबरं घेतलेलं आहे मी. आपल्याला खोबरं जास्त भाजून घ्यायचं नाहीये. थोडासा लालसरपणा येईपर्यंत खोबरं भाजायचं आहे. जास्त करपवून द्यायचं नाहीये. आपलं खोबरं असं छान असं लालसर रंगावरती भाजलं गेलं आहे. आता हे आपण काढून घेऊ एका बाउल मध्ये. त्याच कढईत आपण 2 चमचे तूप घालणार आहोत. त्यानंतर इथे मी पाववाटी रवा घेतलेला आहे. तो आपण भाजून घेऊ. हा बारीक रवा घ्यायचा आहे आपल्याला. 0 नंबरचा जो रवा मिळतो तो घेतलेला आहे मी. हा रवा पण आपल्याला लालसर रंगावरती थोडासा भाजून घ्यायचा आहे. रव्याला आपल्या लालसरपणा येत आहे. त्यात आता आपण घालणार आहोत ड्रायफ्रुट्स. ते मी काजू आणि बदाम घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घालू शकता. रव्यामध्ये भाजल्यामुळे ड्रायफ्रुट्स आपले क्रिस्पी होणार आहेत. त्यामुळे तुम्हाला वेगळे ड्रायफ्रुट्स तळून घ्यायची गरज नाहीये. हे रव्यासोबतच भाजायचे आहेत आपल्याला. पहा, आपला रवा पण भाजून झालेला आहे. आता ज्यात आपण खोबरं काढलेलं आहे त्याच बाउल मध्ये आपण हा रवा पण काढून घेऊ. हे मिश्रण आता आपल्याला थंड होऊन द्यायचं आहे थोडा वेळ. हे थंड झाल्यानंतरच आपण यात पिठी साखर मिक्स करणार आहोत. हे मिश्रण गरम गरम असताना जर आपण पिठी साखर घातली तर हे कडक होऊ शकतं. याचे गठळे बनतात साखरेचे. थोडस मी असं पसरवून घेत आहे थंड होण्यासाठी. आता आपण याच्यासाठी जी पारी लागणार आहे ती बनवून घेऊ. पारी बनवण्यासाठी मी इथे 2 कप मैदा घेत आहे. यात आता मी ऍड करणार आहे 2 ते 3 चमचे रवा. आणि यात थोडीशी आपण पिठी साखर मिक्स करणार आहोत. 1 चमचा मी पिठी साखर मिक्स करत आहे. यात आता मी तुपाचं मोहन जे मी कडक करून घेतलेलं आहे, 2 चमचे तूप त्याचं मोहन कडक करून घेतलेलं आहे ते घालणार आहे. यामुळे काय होतं की आपल्या जे करंज्या आहेत त्या कुरकुरीत होतात. एक मोहन कडकच घालायचं आहे. हे मी चमच्याने मिक्स करून घेत आहे. थोडं गरम आहे त्यामुळे व्यवस्थित. मोहन आहे ते पिठाला लागलं पाहिजे. छान असं थोडस थंड झाल्यानंतर चोळून घ्यायचं आहे हाताने. पहा, या पद्धतीने हा गोडाचा पदार्थ आहे त्यामुळे मी थोडंसंच मीठ घालतेय यात. आता यात थोडं थोडं पाणी घालून आपण हे मळून घेऊ. याचा आपल्याला घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे. हे पहा, आपला इथे गोळा तयार आहे. या पद्धतीने आपल्याला मळून घ्यायचा आहे. आणि आता हा आपण अर्धा तास झाकून ठेवणार आहोत.
इथे आपलं सारणही थंड झालेलं आहे. आता यात आपण 1 वाटी पिठी साखर मिक्स करून घेणार आहोत. गोड तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता, कमी जास्त. पिठी साखर कमी जास्त अशी टाकू शकता. आता आपण असं मिक्स करून घेणार आहोत. आता मी वेलची, जायफळ आणि सुंठची पूड करून घेतलेली आहे, ती घालणार आहे. आता हे परत मिक्स करून घेऊया. ते अर्धा तास झालेलं आहे. पीठ भिजत ठेवलेलं होतं. हे 2 ते 3 मिनिटं परत असं छान असं मळून घ्यायचं आहे. आता याचे मी 3 गोळे बनवून घेणार आहे, एकसारखे. पहा, आता आपण हा एक गोळा घेतलेला आहे मी. त्याचा आपण असा छान एक रोल बनवून घ्यायचा आहे. हे पहा, या पद्धतीने. आणि आता आपण हे चाकूने कट करून घेणार आहोत, 2-2 बोटांचं अंतर ठेवून. हे पहा, या पद्धतीने. यामुळे आपले सगळे गोळे कसे एकसारखे होतात. त्यानंतर थोडस गोल बनवून असं प्रेस करून घ्यायचं आहे. याच पद्धतीने मी सर्व गोळे बनवून घेत आहे. आता आपण जे गोळे बनवून घेतलेले आहेत ते लाटून घेऊ. ते लाटण्यासाठी मी मैद्याचाच वापर करत आहे. थोडस हे आपल्याला असं लांब असं लाटायचं आहे. जसे आपण कानवलेचा आकार छान येतो. याच पद्धतीने आपल्याला सर्व गोळे लाटून घ्यायचे आहेत. हे जास्त जाड किंवा जास्त असे पातळ करून घ्यायचे नाहीयेत, एकसारखे लाटायचे आहेत. आता आपल्या सर्व पुऱ्या इथे लाटून झालेल्या आहेत. आता आपण यात सारण भरून घेऊ. या पद्धतीने आपण सारण भरून घ्यायचं आहे. ते माझं एकच चमचा सारण बसतंय. जर तुमच्याकडे साचा असेल तर तुम्ही साच्यावरती करू शकता. माझ्याकडे आता साचा नाहीये, त्यामुळे मी हातानेच करते. याला तुम्ही साईडने दूध किंवा पाणी अशा पद्धतीने लावू शकता. हे पहा, मी दूध लावते. पूर्ण असं कव्हर करून घ्यायचं आहे, पूर्ण असं लावून घ्यायचं आहे. आता आपण फोल्ड करून घेऊ. अशा पद्धतीने असं दुमडून घेत आहे. जर तुमच्याकडे जे कानोल्याचं कोरणं असतं ते असेल तर तुम्ही त्या कोरण्याच्या साहाय्याने चिरून घेऊ शकता. हे पहा, आता हे सर्व मी करून घेत आहे. आणि हे जे आपण करतो ते आपण झाकून ठेवायचं आहे. एक सुती कापड याच्यावरती झाकायचं आहे, नाहीतर हे वरचं जे कव्हर आहे ते कडक होऊ शकतं. इथे आपले कानोले आता तयार आहेत.
हे आपण थोडा वेळ झाकून ठेवले होते, पण याचं जे वरचं कव्हर आहे हे कडक होतं नाही झाकलं तर आता आपण तेल गरम करत ठेवू आणि तेल गरम झाल्यानंतर हे आपण तळून घेऊ. हे पहा, इथे आपले तेल आता गरम झालेलं आहे. आता आपण यात एक एक करंजी सोडून घेऊ. मी मीडियम टू हाय फ्लेमवर ही करंजी तळून घेणार आहे. पहा किती छान अशी फुगतीये. करंजी थोडी थोडी आपल्याला लालसर अशी दिसेल भाजल्यानंतर, तळल्यानंतर आपण काढून घ्यायची आहे. जास्त पण लालसर अशी बनवून द्यायची नाहीये. हे पहा, आपली करंजी दोन्ही बाजूने अशी लालसर अशी भाजून घेतलेली आहे, तळून घेतलेली आहे. आता आपण ही प्लेट मध्ये काढून घेऊ. याच पद्धतीने सर्व करंज्या तळून घ्यायच्या आहेत. हे पहा, इथे आपल्या करंज्या तयार आहेत. बघा किती खुसखुशीत झाल्यात. यातलं सारण पण खूप छान झालेलं आहे. नक्की ट्राय करा. जर रेसिपी आवडली तर माझ्या मराठी किचन चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.